आज आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम सेट 2. त्यातील पहिलं क्वेश्चन, एंजेला डिपॉझिटेड 15,000 rupees इन अ बँक ॲट अ रेट ऑफ 9% पर ॲनम. म्हणजे अँजेलाने बँकेमध्ये 15,000 रुपये 9% पर ॲनमच्या रेटनं गुंतविले. शी गॉट सिम्पल इंटरेस्ट अमाऊंटिंग टू 5,400 रुपीज आणि तिला 5,400 रुपये व्याज भेटला. तर फॉर हाऊ मेनी इयर्स हॅड शी डिपॉझिट द अमाऊंट. म्हणजे आपल्याला यामध्ये काढायचं आहे की मग तिने जी त्याची अमाऊंट आहे ती किती वर्षासाठी बँकमध्ये डिपॉझिट केलेली होती. तर पहा, आपल्यामध्ये या गणितामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर आपल्याला 15,000 हे काय दिलं आहे, त्याची प्रिन्सिपल दिली आहे. प्रिन्सिपल लिहून घेऊ आपण. प्रिन्सिपल किती आहे, 15,000 रुपये. नंतर रेट दिला आहे आपल्याला. रेट किती दिला आहे, 9% पर ॲनम. आणि इंटरेस्ट पण त्यांनी आपल्याला दिलेला आहे आणि इंटरेस्ट आहे 5,400 रुपीज. आणि आपल्याला काय काढायचं आहे, तर आपल्याला इयर्स म्हणजे टाईम काढायचा आहे, तो आपल्याला काढायचा आहे. तर अशा गणितासाठी आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण लिहून घेऊया. तो फॉर्म्युला असा आहे, इंटरेस्ट इज इक्वल टू पी गुणेला आर गुणेला टी भागेला 100. इथे पी म्हणजे प्रिन्सिपल, आर म्हणजे रेट आणि टी म्हणजे टाईम भागेला 100. तर पहा, आपल्याला इंटरेस्ट दिलेला आहे इंटरेस्ट, तो आपण लिहून घेऊ 5,400 रुपये. बरोबरच्या खाली बरोबर चिन्ह. प्रिन्सिपल दिला आहे 15,000 रुपये, तो आपण लिहून घेऊ. आर दिला आहे 9. टी आपल्याला काढायचा आहे म्हणून टी आपण तसंच लिहू भागेला 100. तर पहा, या शून्यानं आपण वरील शून्य कापून घेऊ. हे 2 शून्य आपण कापून घेतले. आता जे आपल्याला उरलेले आहे ते सगळे संख्या आपण या डावीकडे घेऊन जाऊ. आता इथं हे गुणाकारात आहे, तर डावीकडे जाताना तो काय होईल, भागाकारात होईल. म्हणजे पहा, 5,400 भागेला 150 गुणेला 9 बरोबरच्या खाली बरोबर. आणि इथं कोण उरला, आता टी उरला. म्हणजे हे पहा, हे जे गुणाकारामध्ये होते ते आपण काय केलं, भागाकारामध्ये घेऊन आलो. आता शून्यने शून्य कटला, 9 15ने याला भाग जात नाही, परंतु 9नं भाग जातो. 9 1 9, 9 सक 54 आणि शून्यला शून्याचा भाग. आता 15 1 15 आणि 15 चौक 60. म्हणजे पहा, कालावधी तो किती आलेला आहे, 4 इयर्स. आणि आपल्याला डिपॉझिटेड हर मनी फॉर 4 इयर्स. नंबर 2चं गणित. 10 men take 4 days to complete the task of tearing a road. म्हणजे हाऊ मेनी डेज वूड 8 men take. तर तेच रोड टॅरिंग करायला 8 माणसांना किती दिवस लागेल. तर आपल्याला पहा, याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की हे जे गणित आहे ते इनडायरेक्ट प्रोपोर्शनवरचं आहे. ते की एक काम पूर्ण करण्यासाठी 10 माणसाला 4 दिवस लागतात. आता तेच काम जर आपण 8 माणसांना पूर्ण करायचं असेल तर साहजिकच त्यांना 4 दिवसापेक्षा जास्त दिवस लागेल. मग जेव्हा एक संख्या जर वाढत असेल तर दुसरी संख्या कमी होत असेल, किंवा एक संख्या कमी होत असेल तर दुसरी संख्या वाढत असेल, तर हे या प्रकारचे गणित हे इनडायरेक्ट प्रोपोर्शनवरचे असतात. तर आपण पाहू. तर प्रश्न काय आहे, हाऊ मेनी डेज वूड 8 men टेक. तर आपण सपोज करूया, सपोज 8 men टेक x डेज. म्हणजे 8 माणसाला x दिवस लागतील. तर गणितामध्ये काय दिलं आहे की 10 माणसांना
एक काम करण्यासाठी 4 दिवस लागतात. बरोबर 8 माणसाला आपण काय म्हटलं की एक्स दिवस लागतील, कारण काम एकच आहे. म्हणून आपण त्यामध्ये दोन्ही काम सेम दाखवलेले आहे. तर पहा आता आपण काय करू, आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. म्हणून आपण 8 इकडे घेऊन येऊ. मग 10 गुणेला 4. आता 8 गुणाकारात आहे तर तो भागाकारात येईल. बरोबरच्या खाली बरोबर आणि एक्स. तर पहा 4 एक 4, 4 दोन्ही 8. 2 या 10ला भाग जाईल. बे एक बे, बे पंच 10, म्हणजे एक्स बरोबर काय आलं 5 डेज. म्हणजेच आता तेच काम 8 माणसांना करायला 5 डेज लागतील. आपलं तिसरं गणित आहे. नसरुद्दीन अँड महेश इन्व्हेस्टेड 40,000 अँड 60,000 रिस्पेक्टिव्हली टू स्टार्ट अ बिझनेस. म्हणजेच नसरुद्दीन आणि महेश यांनी 40,000 आणि 60,000 रुपये इन्व्हेस्ट करून एक बिझनेस सुरू केला. दे मेड अ प्रॉफिट 30%. त्यांना त्यामध्ये 30% प्रॉफिट झाला. तर हाऊ मच प्रॉफिट डीड इच ऑफ देम टेक. तो प्रत्येकाला किती प्रॉफिट मिळेल. तर पहा या गणितामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की नसरुद्दीन आणि महेश यांनी दोघांनीही सारखाच अमाऊंट काही इन्व्हेस्ट केलेला नाही आहे. म्हणून आपल्याला सगळ्या प्रथम त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचा रेशिओ काढावा लागेल. तर पहा आपण लिहू इन्व्हेस्टमेंट रेशिओ. इन्व्हेस्टमेंटचा रेशिओ. तर पहा पहिलं नाव काय आहे, नसरुद्दीन आणि महेश यांच्या इन्व्हेस्टमेंटचा आपल्याला रेशो काढायचा आहे. तर नसरुद्दीनने 40,000 रुपये इन्व्हेस्ट केले आणि महेशनं 60,000 रुपये इन्व्हेस्ट केले. तर पहा हे 4 शून्य वरचे कटले, 4 शून्य खालचे कटले, म्हणजे आलं 4/6. म्हणजेच त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचा रेशो आहे 4:6. म्हणजे ज्या प्रमाणात त्यांनी इन्व्हेस्टमेंट केले त्याच प्रमाणात त्यांना प्रॉफिट मिळेल. तर आपल्याला काय सांगितलं आहे की त्यांना 30% प्रॉफिट झाला आहे. आता पहा त्यांची जी टोटल इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे नसरुद्दीन आणि महेश या दोघांची जी टोटल इन्व्हेस्टमेंट आहे ते म्हणजे 40,000 प्लस 60,000, म्हणजेच 1,00,000 रुपये. दोघांनी मिळून 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केले. आता त्यांना प्रॉफिट किती झाला आहे, प्रॉफिट झाला आहे त्यांना 30%. 30% म्हणजे 100 रुपयावर 30 रुपये. तर त्यांना 1,00,000 रुपयाला किती प्रॉफिट झाला हे आपण काढून घेऊ. मग टोटल प्रॉफिट इज इक्वल टू 30% गुणेला 1,00,000 रुपये. तर पहा हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, म्हणजे 3 एक 3 आणि किती शून्य आहे आपले 1 2 3 4. तर आपण 4 शून्य याच्यावर देऊन टाकू. म्हणजेच त्या दोघांना मिळून टोटल प्रॉफिट किती झालेला आहे, तर त्या दोघांना मिळून 30,000 रुपये टोटल प्रॉफिट झालेला आहे. आता पहा आपल्याला नसरुद्दीन आणि महेश या दोघांचं प्रॉफिट काढायचं आहे. तर आपण बघितलं होतं की दोघांचा इन्व्हेस्टमेंटचा रेशिओ 4:6 आहे. म्हणजे त्याच प्रमाणात त्यांना प्रॉफिटसुद्धा मिळेल. म्हणजेच पहा नसरुद्दीनचा जो रेशिओ होता तो होता 4, त्याला आपण 4x म्हणू. आणि महेशचा जो रेशिओ होता तो होता 6, त्याला म्हणू आपण 6x. आता हे दोन्ही मिळून त्यांना प्रॉफिट किती झाला आहे, त्यांना प्रॉफिट झाला आहे 30,000 रुपये. तर आता दोघांची बेरीज केली आपण, 6 4 10x बरोबर 30,000 रुपये. आता एक्सची किंमत काढण्यासाठी आपण 10ला इकडे घेऊन जाऊ. 10 गुणाकारात आहे म्हणजे तो भागाकारात येईल. आता हा शून्य कटला म्हणजे एक्स बरोबर 3,000 रुपये. आता आपल्याला एक्सची किंमत मिळालेली आहे, त्यामुळं आपण प्रत्येकाचा प्रॉफिटचा रेशो काढू शकतो. तर नसरुद्दीनचा प्रॉफिट आपल्याला माहीत आहे की त्याची इन्व्हेस्टमेंटचा रेशो काय होता 4. मग प्रॉफिटसुद्धा त्याला तेवढंच मिळेल, म्हणजेच 4x. एक्सची किंमत आपण काढलेली आहे. एक्स म्हणजे किती आहे 3,000, म्हणजे 4 गुणेला 3,000 बरोबर 4 त्रिक 12,000 रुपये. म्हणजे नसरुद्दीनला 12,000 रुपये प्रॉफिट भेटेल. आणि जो महेश आहे त्या महेश प्रॉफिट्स आपण माहीत आहे की त्यांचा इन्व्हेस्टमेंटचा रेशो होता 6.
म्हणून त्याला प्रॉफिटसुद्धा त्याच प्रमाणात भेटेल. म्हणजे 6x आपल्याला एक्सची किंमत माहीत आहे 3,000 रुपये, म्हणजे 6 गुणेला 3,000 बरोबर सायंत्रिक 18,000 रुपये. म्हणजे महेशला प्रॉफिट भेटेल 18,000 रुपये.